हॅलो स्टुडंट, तर आज आपण गद्य विभागातील चत्तारी दसनी ठाण्यानी या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला प्रस्तावना ऐका. प्रस्तुत पाठ चत्तारी दसनी ठाण्यानी दीघनिकाय ग्रंथातील महापरिनिब्बाण सूक्त मधून घेण्यात आलेला आहे. या पाठामध्ये तथागत बुद्धाच्या जीवनातील 4 महत्त्वाच्या घटना कोणत्या 4 ठिकाणी घडल्या ते कळते. शिवाय आजही या स्थानांना प्रेरणादायी स्थळे का म्हटले जाते ते लक्षात येते. तर ती 4 स्थळे कोणती आहेत? लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुसिनारा अशी नावे असणाऱ्या त्या महत्त्वाच्या स्थानावर आजही जगभरातील लोक प्रेरणा घेण्यासाठी येत आहेत. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. ही ठिकाणे प्रेरणादायी असून कोणत्या प्रदेशात आहेत याची भौगोलिक माहितीसुद्धा या पाठामध्ये देण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण तसेच संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे हे सुद्धा आवश्यक आहे. तर चला आपण पाठाकडे वळूया. पुब्बे भन्ते दिसासु वस्संवुत्था भिक्खू आगच्छति तथागतं दर्शनाय ते मयं लभाम मनोभावणीये भिक्खू दर्शनाय लभाम पैरुपासनाय. तर याचा अर्थ बघा. पुब्बे भन्ते म्हणजे पूर्वी. भिक्षू वर्षावास संपल्यानंतर ते तथागताच्या दर्शनास येत असत. ते मयं लभाम मनोभावणीये भिक्खू दर्शनाय लभाम पैरुपासनाय. तेव्हा आम्हाला मनोभावनीय अशा भिक्षूंच्या दर्शनाचा तसेच त्यांची सेवा करण्याचा सुद्धा आम्हाला लाभ मिळत असे. भगवतो पण मयं भन्ते, परंतु भगवान तुमच्या मृत्यूनंतर. कोण विचारत आहे असं? जो आनंद, गौतम बुद्धाचा जो अतिशय जवळचा शिष्य होता तो भगवंतांना विचारत आहे की भगवतो पण मयं भन्ते, परंतु भगवान तुमच्या मृत्यूनंतर अचेन न लभिसाम मनोभावनीये भिक्खू दर्शनाय न लभिसाम पैरुपासनाय ती. तर भगवान तुमच्या मृत्यूनंतर, भगवंतांच्या मृत्यूनंतर आम्हाला त्या मनोभावनीय अशा भिक्षूंचे दर्शनाचा किंवा तसेच त्यांची सेवा करण्याचा लाभ होणार नाही. तर भगवान काय म्हणजे चत्तारिमाणी आनंद. तर हे आनंद चत्तारिमाणी म्हणजे 4. तर ते आनंदाला सांगत आहेत. काय सांगत? सद्धस्स कुलपुत्तस्स दर्शनीयानी संवेजनीयानी ठाणानी. सद्धस्स म्हणजे श्रद्धावान, कुलपुत्तस्स म्हणजे कुलपुत्राणी, दर्शनीयानी दर्शनीय, संवेजनीयानी ठाणानी. तर आनंदाला सांगत आहेत ते की हे आनंद त्या 4 ठिकाणाची श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. कथमानी चत्तारी, तर कोणते 4? तर तो आनंद विचारतो की कोणते 4? तर परत गौतम बुद्ध सांगत आहे, ईध तथागतो जातो ती लुंबिनी आनंद. ईध तथागतो जातो ती. ईध म्हणजे जिथे. तथागतांचा काय झाला? जातोती. जातोती म्हणजे जन्म झाला. जन्म लुंबिनीमध्ये झाला. ईध तथागतो जातोती, तर ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला त्या ठिकाणी सद्धस्स कुलपुत्तस्स दर्शनीयं संवेजनीयं ठाणं. तर त्या ठिकाणी आनंद श्रद्धावान कुलपुत्राने त्या दर्शनीय ठिकाणाचे काय घ्यावे? दर्शन घ्यावे. दुसरं बघा. ईध तथागतो अनुत्तरं सम्मा संबोधी अभिसंबुद्धोती. बोधगया आनंद. ईध तथागतो अनुत्तरं, तर जिथे तथागतांनी सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केले. ईध तथागतो अनुत्तर सम्मा संबोधी अभिसंबुद्धोती. तर ज्या ठिकाणी
तथागतांनी सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केले ते ठिकाण म्हणजे बोधगया. तर आनंद सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. तर या ठिकाणी सुद्धा श्रद्धावान कुलपुत्राने त्या दर्शनीय ठिकाणाचे काय घ्यावे? आदराने दर्शन घ्यावे. तिसरं ठिकाण बघा. ईद तथागतेन अनुत्तरं धम्मचक्कं पवती तंती सारनाथ आनंद. तर हे आनंद तथागतांनी धम्मचक्र परिवर्तन केले ते ठिकाण म्हणजे कोणते? सारनाथ. परत बघा एकदा. ईद तथागतेन अनुत्तर धम्मचक्कं पवती तंती सारनाथ आनंद. तर ज्या ठिकाणी तथागतांनी धर्मचक्र परिवर्तन केले ते ठिकाण म्हणजे सारनाथ. त्या ठिकाणाची सुद्धा सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. तर त्या ठिकाणाची सुद्धा श्रद्धावान कुलपुत्राने काय करावे? आदराने दर्शन घ्यावे. चौथं ठिकाण बघा. ईद तथागतेन अनुपादी शेषाय निब्बाण धातुया परिनिब्बुतोती कुसिनारा आनंद. तर ज्या ठिकाणी हे आनंद जिथे तथागतांनी काही शिल्लक न ठेवता म्हणजेच त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते ठिकाण म्हणजे कुसिनारा. सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. तर त्या ठिकाणाचे सुद्धा श्रद्धावान कुलपुत्राने काय करावे? आदराने दर्शन घ्यावे. हे ठिकाण जे तथागत गौतम बुद्धांनी त्यांचा जो शिष्य होता त्याला सांगितलेले 4 ठिकाण म्हणजे पहिलं आहे लुंबिनी, दुसरा आहे बोधगया, तिसरा आहे सारनाथ आणि चौथा आहे कुसिनारा. परत एकदा बघा सुरुवातीपासून पाली आणि नंतर त्याचं मराठी भाषांतर. पुब्बे भन्ते दिसासु वसंवृद्धा भिक्खू आगच्छति तथागतं दर्शनाय ते मयं लभाम मनोभावनीये भिक्खू दर्शनाय लभाम पैरुपासनाय. भगवतो पण मयं भन्ते अच्छेन न लभिसाम मनोभावनीये भिक्खू दर्शनाय न लभिसाम पैरुपासनाय ती. चत्तारिमानी आनंद सद्धस कुलपुत्तस दर्शनीयानि सव्यजनीयानि ठाणानि कतमानि चत्तारि. ईद तथागतो जातोती लुंबिनी आनंद बोधगया सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. दुसरं बघा. ईद तथागतो अनुत्तरं सम्मा संबोधी अभिसंबुद्धोती बोधगया सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. तिसरं बघा. ईद तथागतेन अनुत्तर धम्मचक्कं पवती तंती सारनाथ आनंद सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. चौथा आहे. ईद तथागतेन अनुपादी शेषाय निब्बाण धातुया परिनिब्बुतोती कुसिनारा आनंद सद्धस कुलपुत्तस दर्शनीयं सव्यजनीयं ठाणं. परत आता मराठी भाषांतर बघा. मराठी भाषांतर. पूर्वी भिक्षू वर्षावास संपल्यानंतर तथागताच्या दर्शनास येत असत. तेव्हा आम्हाला मनोभावनीय अशा भिक्षूंच्या दर्शनाचा तसेच त्यांची सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळत असे. परंतु भगवंतांच्या मृत्यूनंतर आम्हाला मनोभावनीय अशा भिक्षूंच्या दर्शनाचा तसेच त्यांची सेवा करण्याचा लाभ होणार नाही. हे आनंद 4 ठिकाणाची श्रद्धावान कुलपुत्राने आदराने वैराग्य प्राप्त करण्यासाठी दर्शन घ्यावे. त्यावर आनंद म्हणतो कोणते? 4. पहिलं आहे. हे आनंद जिथे तथागत जन्माला आले ते ठिकाण म्हणजे लुंबिनी. त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे. दुसरं आहे. हे आनंद जेथे तथागतांनी सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधित ज्ञान प्राप्त केले ते ठिकाण म्हणजे बोधगया. त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी आदराने दर्शन घ्यावे. तिसरं ठिकाण. हे आनंद जिथे तथागतांनी धम्मचक्र परिवर्तन केले ते ठिकाण म्हणजे सारनाथ. त्या ठिकाणाचे श्रद्धावान कुलपुत्राने आदराने दर्शन घ्यावे.
चौथं बघा, हे आनंद जेथे तथागतांनी काही शिल्लक न ठेवता त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते ठिकाण म्हणजे कुसिनारा. त्या ठिकाणाचे सुद्धा श्रद्धावान कुलपुत्राने वैराग्य प्राप्त करण्यासाठी आदराने दर्शन घ्यावे. उर्वरित जो भाग उरलेला आहे पाठाचा तो आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. ओके.